तर सर्वांना विनंती आहे स्टेजच्या समोर यायचं आहे. सर्वांना विनंती आहे. आणि पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलेला आहे रानू फायटर्स. पहिलं पर्व टिळकनगर प्रीमियर लीगचा विजेता ठरतोय रानू फायटर्स. गणेश दळवी आणि कंपनी, स्वरूप फाळके आणि कंपनी. प्रितेश पटेल आणि पद्मनाभ परिडा या दोघांना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचं. प्रितेश पटेल, पद्मनाभ परिडा या दोघांना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचं. प्रितेश पटेल आणि पद्मनाभ परिडा या दोघांना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचं. प्रितेश आणि पद्मनाभ दोघांनी या. सर्वांनी थोडंसं पाठीमागे जायचंय. उधर नीचे चंदू या ओमकार बोल ना. व्यवस्थित चेक करा. प्रितेश आणि पद्मनाभ दोघांनी तर नंदी कदम साहेब आपण देखील या ठिकाणी प्रितेश पटेल आणि पद्मनाभ परिडा या दोघांना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचं. पुन्हा एकदा मी विनंती करतो, प्रितेश पटेल आणि पद्मनाभ परिडा या दोघांनी मंचाकडे यायचं. तर टिळकनगर प्रीमियर लीग 2016 एक वेगळा उपक्रम घडवण्याचा विचार केला होता स्वरूप फाळके यांनी आणि तो आज यशस्वीपणे पार पडलेला आहे. हा सगळा प्रवास सुरू झाला तो 31 जानेवारीला आपण ऑक्शन पद्धतीने सर्वात प्रथम IPL च्या हिशोबाने ऑक्शन आपण ठेवलेलं होतं आणि टिळकनगर मध्ये पहिल्यांदा आपण ऑक्शन होताना बघितलं. त्या ऑक्शन मधून आपल्याला 8 संघ मालक मिळाले. त्या 8 संघ मालकांनी तब्बल 120 खेळाडू 6500 पॉइंट्स मध्ये विकत घेतले आणि सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 207 खेळाडूंनी आपली नाव नोंदणी केली होती. त्यामधले 120 खेळाडू यांना खेळायला आज इथे चान्स मिळाला. त्यानंतर दिवस रात्र मेहनत करून पूर्ण टीमने टिळकनगर प्रीमियर लीग 2016 आपल्या सर्वांच्या समोर आणला. तर सर्वात प्रथम मी आता पारितोषिक समारंभांना सुरू करतो. आपले व्यासपीठाला लाभलेले आजचे मान्यवर म्हणजेच सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी वाळंज, RCF चे सिनियर खेळाडू आणि व्यंगचित्रकार ऑस्टिन कुटिनो, तसंच महिला शाखा संघटक सौ ममताजी परब आणि नीलकंठजी परब हे पण आज आपल्या सोबत आहेत. तर सर्वात प्रथम आपण सुरू करूया. आपल्याला या टिळकनगर प्रीमियर लीग 2016 मध्ये लाभलेले आपले पंच हे सर्वच पंच मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच होते. तर सर्वात प्रथम मी विनंती करतो सतीशजी कुरूप यांनी मंचावर यायचंय.
सतीशजी कुरूप यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं. त्यानंतर आहे सुशांतजी मांजरेकर, आपले दुसरे पंच सुशांतजी मांजरेकर यांचा आपण सत्कार करणार आहोत. प्रवीण पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर विनंती करून ऑस्टिन कुटिनोजी यांनी प्रवीण पाटील यांचा सत्कार करायचा. त्याचसोबत सतीशजी कुरूप यांना मी विनंती करतो. टाळ्या चालू राहिल्या पाहिजे, कारण टिळकनगर प्रीमियर लीगचा पहिला पर्याय सतीशजी कुरूप जे स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होते, आता पंच आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त सुशांतजी मांजरेकर यांना पण मी विनंती करतो की त्यांचा पण सत्कार इथे ऑस्टिन कुटिनो सरांकडून होतो. आपले चौथे पंच उमेश चुरी यांनी पण मंचावर यायचं आहे. टिळकनगर प्रीमियर लीगचा ऑक्शन हा आपण लाईव्ह केबलवर बघितला होता आणि ते यू स्क्वॉड 18 च्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आला. ते विनंती करून अजय राणे यांनी मंचावर यायचं. मी विनंती करून निळकजी परब यांनी त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करावं. अजयजी राणे यू स्क्वॉड 18 चे उपस्थित नाही आहे. त्याच्यानंतर आपल्या टिळकनगर ऑक्शन मध्ये आपले सर्वांचे लाडके डीजे सेतू यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचं. सेतू यांनी मंचावर यायचं, आपले लाडके डीजे. आणि आज ते खूप आनंदित दिसतात, कारण ऑक्शनला मला आत्ताही आठवतं की गणेश दवेजींबरोबर तेच बसलेले होते आणि त्यांनी आपला संघ निवडलेला होता. आणि वर्षानुवर्ष आपल्या कॉलनीमध्ये स्टेज असून दे किंवा खुर्च्यांची रिक्वायरमेंट असून दे, पिढी न पिढी ते समोर आले. एक टायमाला राणे डेकोरेटर्स म्हणून यांचं नाव फेमस होतं. आज नवीन पिढीने ते राणे इव्हेंट्स केले. तर अनुपा भिसे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. ममताजी परब यांना मी विनंती करतो की त्यांनी मानचिन्ह देऊन अनुपा भिसे यांचा सत्कार करायचा. तर राणे वर्षानुवर्ष अनेक पिढी घडवल्या आणि आता ही नवीन पिढी राणे इव्हेंट्स म्हणून तुमच्या समोर आलेली आहे. त्यानंतर दोन अशा व्यक्तींना मी आता सन्मानित करू इच्छितो ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून जेव्हा ऑक्शन मध्ये 207 खेळाडूंनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, त्यांचं पूर्ण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, तिथून रन रेटचं कॅल्क्युलेशन, तिथून कम्प्लीट पेपर वर्क ज्यांनी सांभाळलं आणि त्यामुळे एक चांगलंच असं आपण टिळकनगर प्रीमियर लीग आपल्या समोर आणू शकलो, ते म्हणजेच प्रशांत नाईक आणि सुबू यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचंय. त्यांना शॉप सीजे यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर मी विनंती करेन राहुलजी वाळंज यांना की बिहाइंड द स्टेज ज्याला म्हणतात, या बिहाइंड द स्टेज मध्ये प्रशांत नाईक आणि सुबू यांनी खूप मेहनत घेतली. तसंच संतोष नाणेकर .in माध्यमातून आपण YouTube वर हे सामने लाईव्ह बघायला मिळाले. तर संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन त्यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात आला. राम कुठे असतील त्यांनी मंचावर यायचे. संतोष नाणेकर tenniscricket.in चे ओनर आणि ज्यांच्या माध्यमातून पूर्ण क्रिकेटचे अपडेट्स व कुठे स्पर्धा चालू आहेत नाही आणि सगळ्यांचे अपडेट्स आपल्याला पूर्ण जगभर या इकडे तर टाळ्यांच्या गडगडाट स्वागत करा tenniscricket.in चं. टेनिस क्रिकेट मध्ये भरपूर वर्ष आपण या खेळाडूंना बघू शकलो नाही, पण आता tenniscricket.in च्या माध्यमातून आम्ही ह्या सर्वांना ओळखतो. थँक्यू. त्यानंतर मी विनंती करून डॉल्फिन्स तर्फे अमित सिंग यांनी
मंचावर यायचं, त्यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येत आहे नीलकंठी परब यांच्यातर्फे. त्यानंतर सीईओच्या तर्फे सचिन सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं. राहुलजी यांना मी विनंती करतो की त्यांनी मी विनंती करतो की श्रद्धाजी सावंत यांनी मंचावर यायचंय, कारण शॉप सीजे हे गेल्या 2 आठवडे आपल्या कॉलनीमध्ये प्रमोशन्स करत होते, सोसायटी प्रमोशन्स करत होते. ते सर्वात जास्तीत जास्त सोसायटीज यांच्या मदतीने आपल्याला मिळाले. त्यांना शॉप सीजे यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. ममताजी परब यांनी शॉप सीजेच्या तर्फे एक गिफ्ट हॅम्पर श्रद्धा सावंत यांना द्यायचं आहे. त्यानंतर नेहमीच एक चांगली खेळपट्टी मिळते सर्व खेळाडूंना, आणि मी आता विनंती करतो राकेश यांनी मंचावर यायचं. एक सुंदर अशी खेळपट्टी आपल्याला आज त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. राकेश थोडेसे नाराज आहेत कारण त्यांचा संघ जिंकलेला नाही, बट इट्स ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. राकेश, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्याच्यानंतर एक वेगळा उपक्रम आपण आपल्या प्रेक्षकांसाठी इकडे राबवलेला होता, तो म्हणजेच फॅन्टसी लीग. तर फॅन्टसी लीगची कोर आयडिया आणि त्याचं एक्झिक्युशन साठी जुगल तवाडिया यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. प्रेक्षक नेहमी फक्त बघायला असतात, पण यावेळेस प्रेक्षकांसाठी पण काहीतरी एक वेगळा उपक्रम त्यांनी आमच्या समोर आणून दिला आणि त्याचे आभार आम्ही मानतो. जुगल तवाडिया. आणि या पारितोषिक समारंभामध्ये एक स्पेशल थँक म्हणून एक वेगळं असं आम्ही सेक्शन तयार केलं, कारण ही लोक जर आमच्या पाठी नसती तर कुठे ना कुठे आम्ही हे करू शकलो नसतो. त्यांचा सपोर्ट आम्हाला खूप महत्वाचा होता. तर सर्वात प्रथम मी विनंती करतो रमेश शर्मा सरांना मंचावर यायला. स्पेशल थँक्यू फ्रॉम द टीम ऑफ टिळकनगर प्रीमियर लीग 2016. त्यानंतर संतोष निकाळजे साहेब ते उपस्थित नाही आहेत, पण त्यांना त्यांचं मानचिन्ह नंतर आम्ही देऊ. त्यानंतर के नायर पॅशन पर्सिस्टन्स अँड यू त्यांच्यातर्फे जर कोणी मंचावर येत असेल, पॅशन पर्सिस्टन्स अँड यू नीरव शाह त्यांच्यातर्फे टाळ्या जोरदार झाला पाहिजे, आणि टाळ्या झाल्याशिवाय त्यांचे सत्कार होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपले डेकोरेटर भूषण पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यायचं. भूषण पाटीलच्या वतीने अनुपा भिसे. त्यानंतर माझी को होस्ट ऑक्शनची आसावरी यांनी मंचावर यायचं. आसावरी आणि मी एक टीम म्हणून ऑक्शन होस्ट केलेला होता, तर आसावरीजींचा पण इथे सत्कार झाला पाहिजे. आसावरी, आय एम शुअर आफ्टर दिस देर इज वन मोर इव्हेंट दॅट वी विल डू टुगेदर. आणि त्याच्यानंतर दुसरा होस्ट जो होता तो मी. थँक्यू व्हेरी मच. माझ्यासाठी तरी टाळ्या वाजवा प्लीज. आणि दिवसभर या उन्हात फिरून चांगली फोटोग्राफी करणारे आपले फोटोग्राफर यश पांचाल यांना सुद्धा मी, आणि यांचा फोटो क्लिक करण्यासाठी कोणतरी प्रोफेशनल फोटोग्राफर कुशल विल डू दी ऑनर्स. अख्खा दिवस उन्हात फिरून चांगले चांगले चित्र घेणं म्हणजे खाण्याचं काम नसतं, आणि तो चांगल्याच रीतीने त्यांनी ते केलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक सामन्याची घडामोडी आपल्या समोर उत्कृष्ट असे समालोचकांनी आपल्या समोर आणलेले आहेत. तर सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या समालोचनामध्ये एक मोठं नाव
चंद्रकांतजी शेट्टे उर्फ चंदू याला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. हल्लीतच एक घाटकोपरला स्पर्धा चालू होती. SP11 या संघाच्या विरुद्ध 5 गडी बाद केलं तर एका षटकामध्ये आणि उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक सुद्धा घेतलं तर चंदू यांनी. नक्कीच एक उत्कृष्ट गोलंदाज पण आहे. त्यानंतर अजून एक उत्कृष्ट समालोचक आपल्या स्वतःच्या टिळकनगर वसावतात आहे, तर ते म्हणजेच कुशल कुंडल यांनी पण स्टेजवर यायचं. तूही खूप छान रीतीने आमचं मनोरंजन केलंस. अजून एक टिळकनगरचा लाडका असा समालोचक ओमकार चौधरी यांनी पण मंचावर यायचं. आपल्या टिळकनगरमध्ये हिंदी कॉमेंट्री मध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाही, तर तौसिफ यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं, कारण हिंदी कॉमेंट्री करून त्यांनी सुद्धा आपलं छान मनोरंजन केलं. त्यासाठी तौसिफ. आणि काही वेळ समालोचन कक्षात मला दिग्गजांबरोबर काढता आला, त्यासाठी मी 5वा समालोचक दीपेश. आणि त्यानंतर जसं मी सांगितलं की फॅन्टसी लीग जे एक वेगळा उपक्रम होता दर्शकांसाठी. तुमच्या माहितीसाठी सांगतो की दर्शक जे होते त्यांनी आपापली एक आजची संघ निवडलेला होता आणि त्या संघातले खेळाडू जेवढं चांगलं परफॉर्मन्स करतात त्या हिशोबाने आम्ही त्यांना पॉइंट्स दिले होते. तर सर्वात पॉइंट्स ज्या संघाचे असतील त्याला आपण आज पारितोषिक देणार आहोत. तर तिसरं प्राइज मिळालेला आहे तो म्हणजेच रोहित शिंदे 632 पॉइंट्स. नवदुर्गा वॉरियर्सचा रोहित शिंदे फॅन्टसी लीगचा तिसरा मानकरी ठरलेला आहे. आणि त्यांना ट्रॉफी आणि रोख रक्कम रुपये 444 असं पारितोषिक देण्यात आलंय. आणि आता दुसरा पारितोषिक देण्यात आलं तो सज्जू सुकुमारन. त्यांनी 637 पॉइंट्स वर आहेत. सेकंड प्राइज 637 पॉइंट्स. त्याला मिळते ट्रॉफी आणि 777 रुपयाचं रोख रक्कम. सज्जू इकडे नाहीये तर ते आपण त्यांना नंतर देऊया. आणि सर्वात पहिला जो आहे फर्स्ट प्राइज ज्यांनी पटकवलेला आहे तो म्हणजेच राजू पनाळे 642 पॉइंट्स. त्याला मिळतं ट्रॉफी आणि 1111 रोख रक्कमचं पारितोषिक. तोही इकडे आता नाही आहे. आणि राजूचं पारितोषिक करतील. फायनल सामना राणू फायटर्स विरुद्ध नवदुर्गा वॉरियर्सचा होता आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे पद्मनाभ. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली त्यांनी पद्मनाभ. एक मिनिट त्याला मिळते शॉप सीजेच्या तर्फे एक गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफी. इकडेच आहे. गेल्या रविवारी नव्हता, या रविवारी काय स्ट्रॅटेजी घेऊन आलेला? स्ट्रैटेजी ऐसा ही था कि जो स्पोर्ट सेट टारगेट है खेलना है. पर बहुत दिनों के बाद जब ये जोश था बैटिंग आपने दिखाया तिलक नगर को, क्योंकि बहुत दिनों से ये तिलक नगर आपकी बैटिंग देखना चाहिए, क्या था जिस बैटिंग के पीछे राज? कुछ ऐसा राज नहीं है. कुछ ऐसा राज नहीं है.
तर मॅन ऑफ द मॅच टाळ्यांच्या गडगडात स्वागत करा पद्मनाभ परिडाचा. एवढे जास्त झाले की त्यांना सामना कठीण झालाय. तर पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज साठी काय आवाज आहे का? कोण उत्कृष्ट गोलंदाज? या गोलंदाजाने तब्बल 9 खेळाडू बाद केले. तो म्हणजेच ऋषभ पालकर, राणा फायटरचा ऋषभ पालकर. यांना मिळतो आहे शॉप सीजेच्या तर्फे गिफ्ट हॅम्पर आणि एक ट्रॉफी टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने. ऋषभ पालकर तब्बल 9 गडी बाद केले होते.
तर मध्ये 4 बळी पटकावले निलेश गाडेकर म्हणजेच पप्पू. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे पप्पू यांनी. निलेश गाडेकर, राहुलजी मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही मॅन ऑफ द सिरीज चं पारितोषिक द्यायचं. यांना मिळते शॉप सीजे यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर बॅट मिळते, त्याचबरोबर सिल्वो तर्फे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आणि ट्रॅक पॅन्ट टी शर्ट सिल्वोच्या वतीने बॅट पप्पूच्या वडिलांना. पप्पूचे वडील तुम्ही कुठे आहात? तुम्ही मंचावर यायचं एक फोटोसाठी. नामदेवजी या ठिकाणी मंचावर आलेले, तर तुमच्या मुलाने आज मॅन ऑफ द सिरीज तब्बल 75 रन बनवलेले, तर त्यांना सिल्वोच्या तर्फे बॅट, डॉल्फिनच्या तर्फे बॅट, त्यानंतर ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट सिल्वोच्या वतीने शॉप सीजे यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफी. हो ना, एक मिनिट, 2 शब्द बोलायचे आहेत. प्रत्येक वर्ष पप्पू टिळकनगर गाजवतोय, तर तुम्हाला 2 शब्द बोलायचे. पप्पू सुद्धा इकडे उभे आहेत. नाही, 2 शब्द बोलायचे. काय वाटतं आज उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा? बरं वाटतं. तुम्हाला सर ऐका सर, एकदम सांगितलं त्यांनी 2 शब्दात सांगितले. सर तुम्हाला इतके वर्ष बघतो, जेव्हा पण पप्पू मैदानात कुठली स्पर्धा खेळतो तुम्ही मैदानात असतात, त्याची फलंदाजी बघायला त्याला प्रोत्साहन करतात. सर 2 शब्द फक्त. ठीक आहे पप्पू, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, जरा चांगलं वाटून झालं. सिपला म्हणून तू व्यवसाय क्रिकेट खेळतो आणि आज नवदुर्गा वॉरियर्स या संघाने तुला ऑप्शन विकत घेतलं होतं आणि आज तू नवदुर्गा वॉरियर्स या संघाकडून एक चांगली खेळाडू म्हणजे खेळी दाखवली. कसं वाटतं? काय सांगितलं होतं तुला शशीने ज्या फलंदाजीला यायच्या अगोदर? काय नाही, काही टिप्स दिले होते की स्टेप आउट व्हायचं नाही. हो, आणि जास्तीत जास्त 3 रनचे शॉट मारायचे. आणि हे ऐकतो ते खायगा तो मारेगा हे सांगितलं होतं. हा, हे पण. धन्यवाद पप्पू. थँक्यू कुशल, थँक्यू पप्पू. आणि परत एकदा आपण आपल्या पंचांना बोलवणार आहोत, कारण त्यांना अजून एक मोमेंट सुद्धा आपण देणार आहोत. तर पंच सतीश कुरूप यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं. सतीश कुरूप सरांना एक मोमेंटो टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने देण्यात येत आहे. तर पुन्हा एकदा आपण पंचांचा सत्कार इथे करणार आहोत मानचिन्ह देऊन. त्यासोबत सुशांत जी मांजरेकर, त्यासोबत प्रवीण पाटील आणि उमेश चुरी सरांना पण आम्ही विनंती करतो की त्यांनी एक एक करून MCA चे सर्वात सिनियर पंच ते म्हणजेच सतीश कुरूप, त्याच्यानंतर प्रवीण पाटील यांना सुद्धा आपण मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. मी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती करतो, टाळ्यांच्या गडगडात या पंचांचं स्वागत करा. टाळ्या झाला पाहिजे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पॅनल मधील ऑफिशियल पंच आहेत हे. आणि आता आपण टिळकनगर प्रीमियर लीगचे 3rd प्राइज विनर आणि 4th प्राइज विनर अनाउन्स करणार आहोत. ते अनाउन्स करण्याच्या अगोदर आम्ही सांगतो की हे प्राइजेस प्युअर आणि प्युअर रन रेट कॅल्क्युलेशन वर झालेले होते आणि त्या रन रेट कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने 4थं पारितोषिक मिळाले. म्हणजेच कायरा रॉयल्स या संघाला त्यांना मिळते एक उत्कृष्ट ट्रॉफी आणि शॉप सीजे यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर. आणि 3रं स्थान जे पटकवले तो टिळक बॉयज विनोद नायरजी यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी. विनोदजी नायर 3रं स्थान मिळालेलं आहे त्यांना टिळकनगर प्रीमियर लीग मध्ये.
पाहिजेत. कानाचे पडदे फाटतील. कानाचे पडदे फाटतील. आणि आता टिळक नगर प्रीमियर लीग चे रनर अप नवदुर्गा वॉरियर्स. त्यांना मिळते एक केक अनुपा बिसे यांच्यातर्फे. पहिले मी संघ मालकाला या इकडे बोलवण्याच्या संघ मालक शशी या इकडे यायचंय. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. कुशल तू इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर त्यांना मी ते ट्रॉफी आणि 33,333 रुपयाचं रोख रक्कम आणि अनुपा बिसे यांच्याकडून एक छान केक. ट्रॉफी घ्यायला एवढी घाई करू नको शशी, ट्रॉफी तुलाच येणार आहे. हार्ड लक. कसं वाटलं टीपीएल? बहुत अच्छा लगा. क्या क्या स्ट्रैटेजी था? इतने ये 14 प्लेयर्स लिए थे, किसको खिलाना किसको नहीं खिलाना, ये पहले कैलकुलेशन कैसे किया गया था? सभी प्लेयर्स ने अच्छा सपोर्ट दिया मुझे. एक दूसरे को समझ के खेल रहे थे हम. तो क्वार्टर फाइनल्स हुआ, सेमीफाइनल्स हुआ, डू और डाई मैचेस हुआ. अच्छा कमबैक आप बोल सकते हैं आपके प्लेयर्स ने दिया. नीलेश हो, रोहित सिंह हो, सबने दिया. और आज फाइनल्स में एक हार्ड लक बोल सकता हूँ. ये ट्रॉफी आपकी है. प्लेयर्स लो आपके 11 प्लेयर्स और ये रनर अप नवदुर्गा वॉरियर्स. आणि सर्व खेळाडूंनी यायचंय कारण त्यांना मिळते चिंग्स शेजवान सॉस कडून एक सॉसची बाटली. चिंग्स शेजवान सॉस कडून पण मिळते एक एक बाटली, एक एक डब्बा मिळतो चिंग्स सॉस. तर खूप गर्दी झाली, जरा मान्यवरांनी पण पुढे यायचं. तुम्ही जरा खाली बसायचं कारण मान्यवर दिसतच नाहीयेत. मान्यवरांना पण पुढे येऊन द्या. सर्वांनी खाली बसा, खाली बसा. शशी नीचे बैठ, नीचे बैठ. पीछे का कोई दिख रहा नहीं है. तर दुसऱ्या स्थानाचा मानकरी ठरलेला आहे तो नवदुर्गा वॉरियर्स. रोहित, मी 2 शब्द तुझ्यावर बोलणार. रोहित, आणि त्यांना मिळतो चिंग्स शेजवान सॉस. ते सगळं राहुल सर म्हणतात की गणेशकडून इम्पोर्ट झालंय का? रोहित, सुरुवातीपासून सगळे सामने तू जिंकलास, तुमचा संघ जिंकला. शेवटचा का तुमचा होऊ शकला नाही. कुठे चूक झाली किंवा काय असं झालं ज्याच्यामुळे तुम्ही हा शेवटचा सामना जिंकू शकला नाही? ऍक्च्युली प्रत्येक मॅच मध्ये एक चुकी होते, पण आमच्या प्लेयर्सनी काही चुकी न करता आम्ही सगळे सामने जिंकले. बट ती एक चुकी फायनल मध्ये झाली की आम्ही थोडा सेट कमी केला. ऍक्च्युली 32 खूप इझिली चेसेबल आहे या ग्राउंडवर. तर वी शुड हॅव ऍटलीस्ट मेड 45, ऍटलीस्ट 40-45. Well, it's always the next time and Rohit, well played. टिळक नगर प्रीमियर लीग चा रनर अप टीम नवदुर्गासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि आता टिळक नगर प्रीमियर लीग 2016 चा विजेता संघ दीपेश पहिले संघाच्या संघ ओनर मालक एक मिनिट कारण पहिला विजेता आहे ते. आणि ते मनीषा केदारे यांच्याकडून ट्रीट कडून एक केक, ट्रॉफी आणि 44,444 संघ मालक. आणि आता तुम्ही तुमचा संघ घेऊन वरती यायचं. मी त्याचसोबत विनंती करून सचिन सावंत आणि सगळ्या ऑर्गनायझर्सनी वरती यायचं. राणू फायटर्स विनर ऑफ टिळक नगर प्रीमियर लीग 2016. टिळक नगर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा विजेता ठरला गणेशजी दळवी यांचा संघ. राणू फायटर्स फर्स्ट प्राइज 2016. स्वागत करूया. टाळ्या झाला पाहिजे, जोरदार टाळ्या
आवाज आला पाहिजे. हॅलो हॅलो, टाळ्यांच्या गडगडात स्वागत करूया या संघाचं. राणू फायटर्सच्या गडगडात स्वागत करायचं या संघाचं. टिळकनगर प्रीमियर लीगचा पहिला मानकरी राणू फायटर्स. राणू फायटर्स विजेता ठरलाय. सर्व ऑर्गनायझर्सनी पण वरती यायचं. निखिल एक फोटोसाठी. बाबू वरती. मी असं बसून